नमस्कार मित्रांनो, मी रोहन आणि आजपासून आपण सुरू करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या, पराक्रमाच्या आणि स्वराज्याच्या कथा। तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म। आज मी तुम्हाला नेतोय त्या क्षणात जिथे इतिहास जोरात श्वास घेत होता आणि भविष्यातला राजा जन्मायला सज्ज होता। सह्याद्री काळोखात होता, किल्ला शांत होता, पण मात्र नशीब गरजत होतं। उठ महाराष्ट्रा, तुझा शिवबा येतोय। 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या दगडांनीही तो क्षण अनुभवलाय। त्या दिवशी फक्त एक बाळ जन्मलं नव्हतं, एक वादळ, एक क्रांती, एक स्वराज्य जन्माला आलं होतं। आणि हीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे। 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीचा थंड वारा, शांत किल्ला आणि त्या किल्ल्याच्या छोट्याशा खोलीत इतिहासातलं सर्वात मोठं पान लिहिलं जात होतं। तेव्हाच जन्म झाला आपल्या शिवबाचा। लहान बाळ असलं तरी त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक, जणू डोळ्यातूनच सांगत होता, माझा जन्म इथल्या मातीचं देणं फेडण्यासाठी झाला आहे। जिजाऊंनी त्याला उचललं, खुशीत घेतलं आणि शांतपणे म्हणाल्या, हा मुलगा न्यायासाठी उभा राहील आणि या मातीचं स्वराज्य उभं करेल। त्या काळी लोक घाबरलेले, त्रासलेले, पण शिवबाचा जन्म झाला तेव्हा जणू संपूर्ण किल्ल्यात आशेची एक नवीन हवा वाहली। त्या दिवशी फक्त एक बाळ जन्माला आलं नाही, त्या दिवशी जन्माला आलं स्वराज्याचं स्वप्न आणि त्या स्वप्नाला पूर्ण करणारा राजा। हीच सुरुवात होती शिवाजी महाराजांच्या महान प्रवासाची। जय भवानी, जय शिवराय। तर या भागाला आपण इथेच संपूयात, भेटूयात नवीन भागात। नमस्कार।